अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, निराशाग्रस्त मनाला मनोरंजनानं संमोहित करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या भूतम भयम या चित्रपटातील कलाकार। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम अभिनेता करण सोनावणे, नील साळेकर, सगळ्यांचा लाडका मनमित पेन, साता समुद्रापार आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवून मराठीची शान उंचावणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम, अभिनेता शुभम जाधव, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे आणि भूतम भयम या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रामचंद्र गावकर। तुम्हा सगळ्यांचं जत्रेत मनापासून स्वागत आहे। तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळणार आहोत आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, गावी आलेल्या भाऊजींची सरबराई करण्याचा मेहुणानं बांधलाय चंग। चला बघूया त्यामुळे भाऊजींना काय काय सहन करावं लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकरांना। अरे काय झालाय काय तुम्हाला? आल्यापासून नुसतं पितावच आहे। अरे ती बिर्याणी आणली, ती शाप वाटायला लावलात काय? अरे गार झाली असेल, आतमध्ये कोंबडी शाप जो कुमाटली असेल। खा की नाही, मेलो पिणार नाही तर कधी। अरे ते भाऊजी कधीपासून कोल्ड्रिंक पितायत, त्यांना जेवाय बोलला की ना पाहुणे आहेत भाऊजी नो जेवायला चाल जेवायला। ठीक आहे ठीक आहे चालेल, अरे नाही रे, मी ओके, मी नाही पित आहे। नको हा नको नको, मी ओके आहे। भाऊजी बसा काय झालं? मी काय नाही बघ रे, हाड, तुमच्या आईला खा बिर्याणी तुमची। भाऊ काय केलं ना मस्त आहे काय झालं? अचानक भडकले आहे ते। अरे ते कधी भडकत नाही, शांत माणूस तो, देव माणूस तो। ए, इकडे कोल्ड्रिंकच प्यायले आहेत ना? कोका कोला पियाले। बोका कोला आईला कोल्ड्रिंकने तापलेला माणूस पहिल्यांदा बघितला। नाही नाही मजा। मी ना ऐकलेला काय काय लोकांना कोल्ड्रिंक पण लागतं। हो दारू बेकार बोल बोल जा बोल। तिकडे आहे जावा। कानपड पुटत इकडे। नाही काय झालं काय भाऊजी? काय झालं काय? ए चल, खा तुमची बिर्याणी, मला नको ती। नको नको, काय झालं भाऊजी? काय प्रॉब्लेम? हे बघ, मी त्यांच्या वतीने तुम्हाला सॉरी बोलतो। अरे बसवलं कशाला? त्याने मला बसायचं नव्हतं ना। काय झालं, बऱ्याच दिवसांनी तुम्ही आले म्हणून बसले। तुम्ही आता 4 वर्ष झाली सोडली तर आम्ही त्याला काय करणार ना भाऊजी। तर ते काय झालं, ते तू बसवलं ना, ते मी त्यांच्या वतीने तुम्हाला सॉरी बोलतो ना हा भाऊजी। ठीक आहे, तुम्ही आवरा लवकर, पटकन घरी सोड, मला मला थांबायचं नाही ते। चला ना मग, तुम्ही काय झालं का? तुम्हाला का करताय? अरे माझ्या मांडीच्या मागच्या बाजूला बेंड आलंय। बेंड आलं म्हणजे? उबाळ उबाळ उभा? उबाळ आलंय आणि त्याने बसवलं रे मला। सॉरी सॉरी, मग कसं होतं ते? नाही ना, मी अरे ते काय, मी येणारही नव्हतो, मी रात्रभर आराम करणार होतो घरी। आत्ताच आलो तुमच्या गावी। बरं, भाऊजी माझे मित्र आहेत, चला घेऊन आलास तू। बरं, येताना मेडिकल पण सगळे बंद। तर मुंबई सारखं नाही, ते रात्री लवकर बंद होतं, पण मी त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो अरे तुम्हाला। काय, कालपर्यंत ओके होतं जरा, म्हणजे होतं, एवढं दुखत नव्हतं। आता ते एसटी मधनं आलो ना, बरं बरं, रेक्झिन गरम गरम झालं, ते आता ठसठसतंय, स्वस्त आहे. ठसत आणि बसवलं रे त्याच्यात। होय 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 ना। सॉरी सॉरी, तुम्ही
तुम्ही आता काय करा, तुम्ही माझे चला. हा. तुम्ही आता अजिबात बसू नका तिकडे. लगेच घरी जाऊ. मला ते सहन नाही होत रे. तुम्ही बिर्याणी खा, उभ्या उभ्या बिर्याणी खा, बसू नका. हा? लवकर आवरूया. बोला हे लेग पीस टाक मला एक. या, चल एक पीस. मँड्या आहे सॉरी बोल बाबा मी फक्त एवढाच वडला त्याला भाऊ रे त्यांचं माझं काय हे नाही आहे रे. हो, भाऊजी. भाऊजी बसा भाऊजी. काय गेलेस तू बाबा थांब. अरे बाबा, अरे सांग ना मारतायत ती, आणून आणून बसवतायत. अरे भोजने बाबा माझे सोने थांब. अरे आई भोजने, अरे माझे भाऊजी आहे ना, त्यांच्या मांडीला ना बेंड आलाय. बेंड म्हणजे बेंड रे बेंड. एवढं काय मँड्या अरे बेन बेन बेंड. अरे उबाळ उबाळ ही हीटचा त्रास आहे काय ही हीटचा आहे मी आवरा मंदार मला घरी सोड, मला नाही थांबायचं. ए, अरे मी पीत पण नाही यार. ए मँड्या ए आपल्याला फोडायचं आहे काय ते पडतात का उभाला? असं नाही. आणि तुला बोललो ना चार चौघात बाबा. नको बोलते. असं वाटतं ऐकायला भाऊजींच्या मांडीला बेंड नको ना ते. अहो भाऊजी चार चौघ नाही, आपलीच माणसं आहेत भाऊजी. तरी पण थांबा. काय करायचं मी काय काय बोलतो, आपले कुठे मेडिकल आहे काय? चल भाई, मेडिकल आहे ना, लवकर मेडिकल आहे. ये चल. चल बस. अरे मेडिकल बाबा आहे. अरे हँडलच नाही. हँडल कुठे? अरे येड्या, अरे ए भावा ए न सांगतो विली मारशील. काय काय मेडिकलला काय आणायला जाणार आहे? हं? डोल्यात बघ डोल्यात काय आणायला काय इकडे आहे. पम्या डोळ्यात नको पकडू, हा बसला म्हणून बसलो मी. नेहमी तो बसल्यावर बसतोस तू भाऊजी काय हवंय अरे काय? काय नाही काय ते कशाला मेडिकल वगैरे चार चौघात होणार सांगणार भाऊजींच्या मांडीला बेंड आला नको ना हा, ते. आपले आहेत सगळे आपले काय हवंय काय हे पाहिजे होतं दुःखशामक पट्टी येते ना ती. बोका बोकाची पट्टी हा. बोका बोकाची पण हरकत नाही, ते होईल उद्यापर्यंत. काय नाही भाऊजी भाऊजी ए थांब गट्टूला फोन लाव ए नको रे, फोन बिन नका करू कशाला. गट्टूचं मेडिकल आहे अरे पण काय सांगणार भाऊजींच्या मांडीला बेंड आला नका ना, ऐका पण ना. आपला खाच्यातला आहे अरे खाच्या अरे पम्या त्याचे मेडिकल बंद असणार ना आता. अशी वाजवू काय? काय अरे गट्टू मेडिकलच्या माग नाही का राहतो, तो मागणं आत जाईल आणि पट्टी आणून येईल लगेच. तुला फोन. काय पण मी तेच सांगतोय. नाही भाऊजी, भाऊजी तुमची मांडी आता आमची मांडी आहे. थांबा तुम्ही. ए पम्या, हा गट्टे फोन नाही उचलीत यार. हा बघ, सोट्याला फोन लाव. हॉटेल ऐका ना ही ऐका ही मला नावं अजिबात नाव गट्टू सोट्या हे नका रे. या नावाच्या लोकांना का फोन करतात नका ते. ऐका डॉक्टरकडे जाईन मी उद्या. सोट्या, काय करतोय? हा, माशानं गेला होतास? आता मजा आहे तुमची. पाऊस नाही सुरू झाला नी चटणी. उद्याचा बोल ना उद्याचा बोल तुझ्या ना मारली बोवा त्याच्या मारली अरे पम्या, उद्याचा बोल अरे एक खुद्यान फोन केला तर बुवा त्यानं कायनो बायनो सांगितलं तर माणूस की ऐका नको. अरे बाबा इथे माणुसकीला उभेलू आलाय तू काय करतो साहेब हो, ऐक सोट्या, काय ऐक बाबा हे ना तू ऐक सगळं बाजूला ठेव. ऐक काय झालं माहितीये, चार चौकात सांगण्यासारखं नाही, कारण मुंबईचा माणूस आहे, त्याला awkward होतं. हा, तेच बोलतो ऐका आपलं मँडी आहे ना, मँडी. हा, त्याच्या भाऊजीच्या मांडीला बेंड आलं. उभलं हा, मांडीला सोट्या. अरे नव ऐक सोट्या ऐक. हा मांडीवर, हा मांडीला उभाला आलाय तर त्यानं ती ह्याची एक मिनिट थांब. ऐका ना नको ना. आधी पट्टी. मांडी सांगायला लाज वाटतं, तो वेगळं समजतोय. कसली पट्टी हवी? दुःखशामक ऐकलीस हा? हो, भाऊजीचा आवाज होता. वेदना पोचल्या काय? हा नो ऐक ती हा पट्टी हवी होती तर नारे धसधसते बिचाऱ्याचं दुखणं बघवत नाही. हा तर आपला हा कोणता
गड्ड्या आहे ना गड्ड्या, त्याला काय कर, तू जा, नाही तर एखाद्या माणसाला पाठव. अरे अजून माणसांना सांगतोय तू. ऐक ना, हे कशाला करतात? नको, सांग ना त्यांना. का कोणला? आंगड्याला फोन लाव. आंगड्या काय हा, आता त्याला तिचे का पण मिळेल? चालेल. नाही नाही, पण ऐक, तुला मिळाली ना तर असू दे. एकाने ह्याला 2 मिळाले तर का वाया जात नाही. 2 मांडे आहेत तर दोन्ही आपण ए बाबा ए काय. आणि ऐक, अबो 4 चौघात फक्त सांगू नको हा, कारण मुंबईचा माणूस आहे ना, तर ऑकवर्ड होतो. हा, ठेव आता ठेव. भाऊजी, तुमचं काम आता झालेलं आहे. आपलं आंगड्या आहे ना, आंगड्या. आता हा हे बघ, मला ना ही नावं अजिबात, सोट्या, गट्टू, आंगड्या, ही नावं मला, ही काम आहे त्या माणसं ही जगात या. ऐका, आंगड्या आंगड्या ह्या नावाची माणसं नसली पाहिजे. आणि मुळात माझ्या मांडीचं बेन आंगड्याला नको सांगू. आंगड्या आपला आहे तो आंगड्या. आंगड्या भाऊजी, चायनामन बॉलर कसला आत आणतो माहितीये काय? विशुता त्याचा जावई. हा, त्याचा आहे ना किराणा आणि जनरल स्टोअरचं दुकान आहे, पण त्याच्याकडे पण ती ती पट्टी मिळते. अरे तर आणतो बोलला. आंगड्याला फोन लाव पटकन बाबा. अरे नका, अरे मी बोललो 4 चौकात सांगू, हे सगळ्यांना सांग. ऐक ना माझं. पट्टी मिळून साहेब तुम्हाला बरं भाऊजी वाटलं. काय आहे, कसं आहे, गावाच्या इज्जतीचा सवाल आलेला आहे. अरे काय भाऊजीची मांडी, गावाची इज्जत कुठून आली याच्यात? हॅलो आंगड्या. डोले उघडून हा हा. काय करतोयस? हसरून टाकतोयस? आयला मजा आहे तुमची. किती वाजले? कामाचं बोल वा. बोल ना, कामाचं ते हे आहेत ना. आंगड्या आंगड्या हे काम कर, हातरून बाजूला ठेव, एक बाजूला. नाही नाही, विषय तसा ऐक, 4 चौघात सांगण्यासारखं नाही आहे, कारण हे तरी वाक्य नको बोलूस रे, तू सगळ्यांना सांग. नाही अरे 4 चौघात सांगण्यासारखं काय नाही, कारण मुंबईचा माणूस आहे, त्याला ऑकवर्ड वाटतं. आपलं मेंढी आहे ना, हा बरोबर ओळखला ना तुला. मेंढीच्या भाऊजीच्या मांडीला उभालू आलाय. हा, मांडीला रे, मांडीला. माझ्या बोलण्यात घोल आहे का तुमच्या ऐकण्यात घोल आहे रे? भाऊजीच्या मांडीला बेंड आलेला आहे. विषय सांग, विषय. हा, तर हे झाला बंद केलास. तर त्याला ना ते धसधसते रे, धसधसते त्याला ही पट्टी जल्ली, ती पट्टी. आंगड्या ऐक बा पट्टी दुःख शामक. ऐकलीस? हो, भाऊजीचा आवाज आहे रे, बिचारा बेचैन झालाय. हो तर त्याला ती पट्टी आहे ना, पट्टी ती आम्ही पामेलच्या शेतात आहे, ऐकलंस? पचकन 3 मिनिटात ती पट्टी घेऊन पाठव. काय? अरे हा मुंबईचा आहे. तुला आधी सांगता येत ना, आंगडे एवढा बडबडलो तरी तू आधी सांग ना. हा ऐक आता ऐक काय करशील, फक्त आहे ना, मी नाही पट्टी नाही दिलीस तरी राहू दे. कशाला लावलाय फोन? पट्टीचं राहू दे, मग फोन कशाला लावला? ऐक ना. फक्त आहे ना, 4 चौघात सांगू नको, मुंबईचा माणूस आहे ना, त्याला ऑकवर्ड वाटतं. हा, ठेव फोन ठेव. त्याला सांग भाऊ मुंबईतच आहेस. ओ सांगेल तुला नंतर लय सुस्त फोन ठेवले. हो पुढे बाई सवय आहे त्याला, विषयाचा बोलायचं तर पुढचा कशाला बोलतोस? काय सांगितलं त्याला 4 चौघात सांगू नको म्हणून? अरे पण 4 चौकात सांगू नकोस, तू 4 चौकांना सांगितलं तर कळतं का तुम्हाला? नाही ना भाऊजी, 2 वडा यांच्या. अरे पण माझ्या मांडीचा प्रश्न तुम्ही जागतिक प्रश्न करून ठेवला, कळतंय का तुम्हाला? बरोबर आहे तुमचं. ह्याला माझ्या मांडीचा याला ना अक्कल नाही. 4 चौघात आपण काय सांगतोय सगळ्यांना? हा, बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजीला. कसं वाटतं ऐकायला? हा, बेंड मांडीला मांडीच्या भाऊजीला कसं वाटतंय? बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजी. ऐक ना, कसं वाटतंय? मांडीला मेंढीच्या भाऊजी. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजीला. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजी. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजी. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजीला. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजी. काय करताय? अरे मांडीवर गाणी कसली रचताय? ए पम्या काय इज्जतीची घालवतोय यार तू? काय इज्जतीची घालवतोय? भाऊजीला गाणी करतोय तू यार? अरे नाही रे बाबा, नाही. अरे ते दुखतंय, मला ठसठसतंय. कधी बांध तुम्ही नाचताय यार? भाऊजी तर मीटर मध्ये आला ना पटकन. अरे पण भाऊजी मी माफी मागतो तुमची. काय कालवा लावलाय रे तुमच्या? काय चाललंय?
त्यांच्या मायला तुमच्या मस्तीला आलाय वीर आला तुम्हाला गाबड्यानं अक्कल आहे का सॉरी हा? दारूचा कार्यक्रम चाललाय का दारूचा कार्यक्रम चाललाय का नाही साहेब साहेब काय सॉरी करताय सॉरी हा? साहेब मी नाही पाहिलं मी सॉरी बोलतो ए आवरा आवरा लवकर आवरा सॉरी साहेब सॉरी ए आवरा लवकर वावरं गेलं. ओजी माने मामा आपलेच आहेत इथलेच आहेत त्यांचं बाजूला शेत आहे इकडं पाणी सोडाय आलं उसाला हा कोकणात त्यांनी ऊस लावलाय वेगळे आहेत ते. अरे वेगळे आहेत. आमच्या नादाला लागू नको आम्ही कुठं काय? आम्ही जाईल तिथं ऊस लावतो अरे बाबा कळलं का तू लय जाणं म्हणू नको ही काय झालंय आता बोलाय. उरका लवकर साहेबांचा राऊंड अप आहे कळलं का हो. मग पुन्हा त्यांनी धरल्यावर माझ्याकडे तोंड बारीक करून बघत बसतं मग अहो नको नाही ती म्हणजे भाऊजी आहे. हा? असं भाऊजी येतोय अरे काय पाहुण्याला का बसा की उभं काय तुम्ही बसा निवांत तुम्ही इकडे या. माने मामा वितूची नांगी निघाला का? नांगी निघाला नांगी नांगी ठेचली हो तुम्ही ऐका माझ्या भाऊजी आहे ना त्याच्या मांडीला बेंड आलाय काका तुम्ही त्याच्यावर मारली होय सॉरी भाऊजी हे केलं अरे पाहुणं सॉरी लागा खरंच बेंड म्हणजे हे फोड आलंय. सॉरी लागा मला माहित नव्हतं खरंच आपण आईसोबत मला चूक झाली माझी खरंच तुम्ही हे नाही हा तुम्ही बसतो नाही, असं. नाही, होईल ते होईल काय काय मला माहित नव्हतं ना नाही तर मी नाही, कसं हरकत केलं नाही. असतं ते चुकून झालं आणला लागा तुम्हाला सॉरी ते होईल बरं होईल काय होईल म्हणजे व्हायलाच पाहिजे होणार ते नाही होऊन कुणाला सांगते ती होईल बेडाचं बेकार असते बरं का बेडाचं लई ओबाळा म्हणलं की लई तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी म्हणजे कळतच नाही हो हो हाय का नाही ती नाही नाही मला पण नव्हतं दुसऱ्या दिवशी मंगडी जाऊन देतोय ए मी हाय बर का हा. सेम मला जाणवलं ते तिसऱ्या दिवशी म्हणजे मग ठण 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 करायला लागतंय तुम्हाला सांगतो आजचा माझा तिसरा दिवस आहे वाटतं. मग? ठस ठसत आणि चौथ्या दिवशी तुम्हाला सांगतो इकडे ताटच होणार. भाऊजी बसा असे बसा सांगतो तुम्हाला भाऊजी आम्ही तुम्हाला वारा घालतो तुम्ही नका घालू हा माने मामा काय काय करला करता आता मला माहिती असतं का मी काय मुद्दाम करतोय रे. मला माहित नव्हतं हाय काय सॉरी सॉरी ऐका अरे वजा कासिमबाई हा सांगा जगाला सांगा कासिमला सांगा वासिमला सांगा भाऊजीच्या मांडीला पेंट आलाय अहो ऐका ना सगळ्यांना दाखवा भाऊजीची मांडी अहो तसं नाही हो सांगायला लागेल कासिम भाऊ एकमेव माणूस आहे गावातला जो उपाय करू शकतो जालिम उपाय कळलं का तुम्हाला बरोबर आहे. मग कासिमाला फोन ऐका ना कासिमाला सांगतो की देऊन हे नका करू ओ मंदार मी सांगतो रिंग वाजती रिंग वाजती सॉरी हेलो कासिम भाई सुनो की वो क्या हुआ है वो मेंढी के बाबूजी के मांडी को बेंड आया है तो वो ये हो रहा है वो बैस नहीं सकते वो तो वो ठस 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 हो रहा है वो चार चौगा में मत बोलू हाँ वो सुनो सुनो चार चौका में बोलो मत वो कैसा है ना वो मुंबई का आदमी है तो थोड़ा सा ये हिचक रहा है वो तो थोड़ा थोड़ा तर कौन सा पान लगाते हैं उसको आप अरे वो नहीं कि भाज के लगाते हैं पान वो कौन सा पान रहता है बात हाँ? केलं का ते? अरे नहीं क्या वो अरे वो बड़ा जो हाँ वही चलेगा चलेगा वय चाललंय का? चलते चलते काय पाहू ना हा. चडी काढा ए कशाला काय बोलताय ते अशा हा काय कशाला स्वतःच्या कानाने ऐक हे वाक्य पाहुणं चड्डी काढा कसं वाटतं ऐकायला कशाला काय बोलताय ते अहो ऐकून घ्या की पाहू मला आम्हाला काळजी कुठे बोलतोय काय उगत चाललंय का सांगा मला ती काय म्हणला भाई की त्याचा ओबाळ्याचा व्हिडिओ करून पाठवा हा म्हणजे त्याला बघून कळल हा. कुठलं पान लावायचे आणि कुठल्या साईजचं लावायचे अंदाजे येडाय का रे ए भाऊजी चड्डी काढा अरे काय त्या कासिमने उद्या सोशल मीडियावर टाकला व्हिडिओ काय करू मी काढा. अरे हे भाऊजी चड्डी काढा हे अजून वाईट वाक्य ऐका ना अरे, तुम्ही हे करू नका तुम्ही आयला माझं मी पुरका चाले उगार इकडे आलो बघ मला ना थांबून चाललोय भाऊजी अरे भाऊजी भाऊजी गेले
त्यांना सांगा कुणीतरी चार चौकात बोलू नका, मुंबईचा माणूस आहे त्याला धर धर त्यांना धर. भाऊजी! भाऊजी भाऊजी! भाऊजी भाऊजी! वा 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 व्हेरी वेल डन बॉयज, हिलेरियस परफॉर्मन्स. कडक. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. वा प्रसाद वा वा बहारदार बहारदार. एकेकाचं कॅरेक्टरायझेशन म्हणजे ला जवाब. भोजने कमाल केलीस तू, कमाल. म्हणजे तो जो एक मध्ये पॉज घेऊन नंतर परत मांडीला तो होता ना, तो ओ हो बहारदार. पशा कहर एक्सप्रेशन्स होत्या, कहर. म्हणजे प्रत्येक वेळेला तिथे लागल्यानंतर, टच झाल्यानंतर तू एक 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 त्याचा ग्राफ जो वाढवत नेलास त्या वेदनेचा, तो क्लास. म्हणजे फारच मजा आली. आणि हे जे शेत उभं केलंय यासाठी आर्ट डिपार्टमेंटला पण टाळ्या. मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. मॅड परफॉर्मन्स होता. मला विनोद होता, एक अवघड अशी जागा होती, पण या सगळ्यामधला जो गोडवा होता ना, तो कुठेही हल्ला नाही, याचा मला फार आनंद आहे. मी खूप एन्जॉय केलं, फार मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कडक, मजा आली. मंडळी, ऑफिसच्या रुक्ष वातावरणामध्ये रंगणार आहे गाण्यांची मैफिल. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याबरोबरच संगीताची जादू अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. राऊत 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 काय आहे राऊत, काय चाललंय तुझं? काय अरे का फेऱ्या मारतोय तो पण असा थोडा घेऊन? नको ना, एका जागी बस ना, आम्ही पण डिस्टर्ब होतोय आम्हाला. नाही आपल्या ऑफिसमध्ये असा बसायला जागा उरणार नाहीये. का का स्टाफ वाढणार आहे का? ब्रांच बंद होणार आहे आपली. का म्हणजे ते का म्हणजे आता ऑडिट करायला कोण येते माहित नाही का तुम्हाला? पीटर सर. आणि पीटर सर ज्या ब्रांचला जातात ना, ती ब्रांच त्यांचं ऑडिट झाल्यावर बंद होते. पीटर सर डेंजर आहेत. पीटर सर आधे सुधे पीटर सर म्हणजे असे आहेत ते. त्यांना नसलेल्या चुका पण दिसतात. आणि आपल्याकडे तर चुकांची अशी भंडारच आहे नाही का. वेगवेगळ्या प्रदर्शनच लावलेलं आहे आपण, वेगवेगळ्या रंगांच्या चुका, वेगवेगळ्या प्रकाराच्या चुका. चेतना इथे काय लिहिलंयस तू? डिजिटलला डिजिटल असं लिहिलंयस तू? सिरियसली? माझ्या इंग्लिशचा गोंधळ आहे, तुला माहिती आहे किती ना? वर्ष? तो गोंधळ मी काय म्हणतो राऊत काय आहे? ऐक ना, हा इंग्लिशचा जो घोळ आहे तो आपण इंग्लिशने सॉल्व्ह करूया काय? म्हणजे सर आले ना की त्यांना आईस्क्रीम वगैरे खायला देऊया, दारू बिरू देऊया आणि विरघळून टाकूया ना. ए थॉटी नॉटी थांब जरा. हे नको बाबा असं करूस काही. ते नाहीये. चिंचवडचं माहिती आहे ना काय झालेलं? ब्रांचचं, चिंचवड ब्रांचचं काय झालं? काय झालेलं? त्यांनी त्या तिकडच्या लोकांनी पीटरसनना बाटली दिली. त्यांचा बर्थडे होता म्हणून केक आणला, वेफर आणले, समोसा, सेलिब्रेशन. पीटरसननी बाटली घेतली, केक खाल्ला, वेफर खाल्ले, समोसे खाल्ले आणि काय केलं? ब्रांच बंद केली. म्हणाले काय माहितीये काय, तुम्ही ते काम करायला येता का माझा बर्थडे सेलिब्रेट करायला येता? डेंजर आहेत रे. तू ना हे असलं काहीही करू नकोस. मी बरोबर त्यांची सगळी हिस्ट्री काढलेली आहे आणि मला कळलंय त्यांनी आपली हिस्ट्री काढली आहे. आपण कधी जातो, कधी येतो, किती सुट्ट्या घेतल्या आहेत, त्यांनी सगळी माहिती काढली आहेत आणि ते इथे येत आहेत. राऊत सर, म्हणजे ते मी आपलं ऑफिस 5:30ला सुटतं, पण मी 1 तास आधी निघते 4:30 वाजता, हे पण त्यांना माहिती असेल. त्यांनी CCTV फुटेज मागवून घेतलेत माझ्याकडनं. नमा सर पण मी मुद्दाम नाही करत. नको नाही. माझं पाणी पी जरा, बस पाणी. फाईल्स रेडी. सर हाय हॅलो सर. हॅलो सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. Do you really feel your morning is good today? येस सर. Very good, very good. Good morning सगळ्यांना. मॉर्निंग कसे आहात सगळे? सर वेलकम टू आवर ब्रांच. येस येस. काय सुंदर चेहरे दिसत आहेत तुमचे. व्हेरी फ्रेश. थँक्यू. काही मिनिटांसाठी आज भाई मज्जा है. आता सगळ्यांनी पटापटा माझ्या समोर या. फाईली काढा सगळ्यांनी. या फाईल्स आणा सगळे. फाईल्स आणा ना की नाही? फाईल दे. येस आणा सगळ्यांनी आणा. सर फाईल. ईमेल मी जो पाठवलेला होता त्याप्रमाणे सगळ्या फाईली
इथे ठेवलेल्या आहेत. हो हो सर येस ओके येस सर. अजून काही 5 मिनिटं चेक करायचे असतील तर नंतर कळलं मला सोपं एकदम नको पडायला. व्हेरी गुड नाईस. तुम्हाला अजून एवढं कळलेलं नाही की अल्फाबेटिकली फाईल्स लावायच्या? एवढं सुद्धा तुम्हाला कळलेलं नाहीये? सॉरी सर आय एम सो सॉरी. कळलेलं नाहीये का? हे कोण लावणार अल्फाबेटिकली? लावा. सर मी लावतो सर मी लावतो सर मी चल पटकन थांब थांब. पटकन लाव. सॉरी सर. एक्स्ट्रीमली सॉरी सर. झालंय का? हो सर हो सर थँक्यू सर. येस. कुरळे इकडे. तुमचं ABCD F पासून सुरू होतं? पहिली फाईल F नी कशी सुरू झाली? सर ते जरा A ते F काहीच नाही? आहे सर ते खालीवर झालं आणि त्यामुळे वाईफ वरती आला सर. एक मिनिट, नाव काय? श्रमेश बेटकर सर. हे का झालं? सॉरी सर ते यू शुड बी सॉरी. एव्हरीवन शुड बी सॉरी. सॉरी सॉरी. लाज वाटते मला तुमची, लाज जरा आहे. होपलेस आहे ही ब्रांच, होपलेस. आज मी ही ब्रांच बंद करणार आहे. नाही सर. GST वेळेवर भरत नाही तुम्ही, इन्कम टॅक्सचे रिपोर्ट देत नाही तुम्ही, सेल्स रिपोर्ट देत नाही, टार्गेट्स कंप्लेंट नाही तुमची, वेळेवर येत नाही कोणी. होपलेस. यू ऑल आर होपलेस. आता मी कशी टर्मिनेशन लेटर सगळ्यांची काढतो ते बघा फक्त आता. सॉरी सर सॉरी सर. हॅलो. हा बोल ग. नाही इथे कामात आहे जरा. हो हो. हो बोलतो 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 बोलतो. हो हो बाय बाय. हा हा हा. सर काय बरं वाटलंय. सुमनताईंचा आवाज कानावर पडला की इतकं बरं वाटतं तुम्हाला सांगतो. तुमचं नशीब आहे, तुमचं नशीब आहे हा फोन मला आला. सुमनताईंचा फोन होता का? त्यांना समोर ना. सर शी इज न्यू. हो शी इज न्यू, बरोबर आहे. त्यांना थोडंसं आपण जुनं करूया. या. नम्रता. नम्रता काय संबेर. नाव तुमचं? नम्रता. सुमनताई आज आपल्यात आहेत. सुमनताई म्हणजे कोण वाटलं तुम्हाला? सुमन कल्याणपूर. येस सर. कळलं तुम्हाला? ह्यांच्याबद्दल बोलतोय मी. मी त्यांचा डाय हार्ड फॅन आहे. मी सुमनताईंचा डाय हार्ड फॅन आहे. कळलं का? मी सुमनताईंसाठी मी उडी मारू शकतो, मी काही करू शकतो. त्यांचा आवाज फक्त कानावर पडला ना माझी सगळी दुःख मी विसरतो. मी किती रागात असलो मी सगळं विसरून जातो. आवाजात तेवढा गोडवा आहे हो त्यांच्या. नुसता कानावर पडला ना आवाज. म्हणजे सुमनताईंचं गाणं कानावर पडायच्या आधीचा पीटर आणि नंतरचा पीटर यात फरक आहे. मी खरं सांगतो. येस गुड सर. पाहिलं ना? सर. वाउचर्स कोणाकडे आहेत? वा वा. वाउचर सर. माझ्याकडे लक्षात घ्या. हिरोईन सर गिरगाव चौपाटीवर वाट पाहते म्हणजे सर ह्याचा अर्थ. काय थॉट आहे तो. वा वा. सुमनताई म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो. वा वा. या आपलं नाव काय? या या. चेतना भट. हॅलो. हाव आर यू? गुड सर. आय एम गुड. कागद कधी खाता का? आज सर. कागद खाता का? मग इथे कसा खाल्ला? जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 रिपोर्टच नाहीये त्याच्यात. पुढचे सगळे रिपोर्ट आहेत. 3 कागद खाल्लेत का तुम्ही? 3 कागद खाल्लेत का? खाल्ले नाही. 3 कागद खाल्लेत का तुम्ही? नाही खाल्ले नाही. मग काय झालं? लाज नाही वाटत का तुम्हाला? का सॉरी सर. सॉरी सर. तुमचाच वाजायचा? वा वा वा. तुमचाच वाजला. सॉरी सर. सॉरी. कट नाही करायचा. बोला बोला. नाही, हे बघ एथिक्स आहे ते बघा. आईचा फोन आहे सर. असू पण मी दे. नंतर माझं काम होतं मी बोललो फोनवर. माझा फोन आला. तुमचंही काम असेल तुम्ही बोला. घरचा फोन आहे बोला. हरकत नाही. चल आता बोलताय तू. चल पटकन. चिडून मी नाही इकडे या. बोलत आहे. तुम्ही इथे या साईडला. तुम्ही बोला बोला बोला. हॅलो आई. अगं मी ते ऑडिट चालू आहे. थांब ना जरा. काय फोन करतेस तू? नंतर बोलते मी. अगं आई ते आजकल तेरे मेरे प्यार के हा हा तेच गाणं आहे ते. हा नंतर करते नंतर आई. बाय. काय झालं? नाही सर काही हे नाही. गाणं आता सुमनताईंचं गाणं होतं ते. हो हो सर. हे सुमनताईंचं गाणं आहे. हो सर. मग ते तुम्ही आईला सांगत होतात का? हा म्हणजे काय मला कळत नाही. काय म्हणजे काय सर झालं? आमच्या घरी भेंड्या खेळतायत ना. भेंड्या खेळतात तुमच्या घरी? म्हणजे सगळे जमलेत भेंड्या खेळतायत. अरे वा, काय सांगताय? आणि माझी आई हे सुमनताईंची फॅन आहे खूप मोठी. आई सुमनताईची फॅन आहे? हो सर. काय सांगता काय? हा मग तिला सुमनताईंचीच गाणी म्हणायची असतात. तिच्यावर आला ना मग तिने मला फोन केला की आवरनं गाणं सांग. मग मी तिला आजकल तेरे मेरे प्यार वा 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 वा. मला हे माहित तुमच्या घरी आई फॅन आहे त्याची? फॅन आहे. माझ्या घरी सगळे रसिक आहेत सर. माझे वडील रफी. तुमचे वडील रफी त्यांची मुलगी आहात तुम्ही? अरे नाही 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 सर. वडील रफी म्हणालात तुम्ही? माझे वडील रफीदांचे फॅन आहेत.
handsome. रफी ह्यांचं माझा भाऊ किशोर कुमारांचा फॅन अरे आहे वा, वा. सगळेच रसिक family दिसते. माणसं आहेत. वा 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 फार छान वाटलं पण सही. हो मी सही करतो ओके करतोय आता पण ऐका हे प्रत्येक महिन्याचा एक रिपोर्ट असतो हां 12 रिपोर्ट इथे आहेत पण त्यातले 3 पहिले गायब आहेत आणि पुढचे जे 9 आहेत गणले आहेत म्हणजे 12 पैकी 12 चूक आहे सगळं त्यात काहीच झालेलं नाही सर मी तेव्हा असं करू नका ओके मी आता सही केलेली आहे थँक्यू सर. गुड गुड करेल सर ती हां हां ओके चलो थँक्यू सो मच. थँक्यू सर सुमन ताई काय बात आहे पेन माझंच आहे पेन माझंच आहे ओके राहू दे वा 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 हे कोणाकडे आहे स्टॉक रजिस्टर कोणाकडे होतं सर स्टॉक रजिस्टर स्टॉक रजिस्टर स्टॉक रजिस्टर अरे काढा पान काढा मस्त खाऊया हा मग फाईल आणा ना ही झाली आता मनाला फाईल गरज नाही आहे हो पातळ काहीच नसेल वाव फॅन्टॅस्टिक व्हॉट अ वर्क खूप आवडलेलं आहे वा 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 हा 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 गांडूळ खूप झालेत नाही बाहेर हो सर ते पाऊस पडतोय ते माती भुसभुशीत आहे ना ते गांडूळ वर येतात ते. पण गांडूळ बाहेर आहेत इथे कसे हे काय अक्षर आहे तुमचं या अक्षराचा रिपोर्ट तुम्ही HO ला सबमिट करता कशाला करता चेक काढता कुणाला कळणार आहे नॉनसेन्स कुणाला कळतं हे अक्षर ओके सर हे सगळं मग दुरुस्त करून पाहिजे करेल सर तू करेल. करायला समजतं नाही मला सुमनताई आवडतात. मला सुमनताई आवडतात. सुमनताई आवडतात तुम्हाला मी पॉडकास्ट बघतो रोज त्यांचा. रोज सुमनताईंचा पॉडकास्ट बघतो हां ते पहिलं स्टँडअप करतात मग पॉडकास्ट करतात ना ते. पहिलं स्टँडअप आणि नंतर पॉडकास्ट शेखर सुमन आहेत ते नॉनसेन्स मला काढायचं आहे ना जेन्युइन मिस्टेक. शेखर सुमन आणि सुमन कल्याणपूर ह्यांचा फरक नाही कळत तुम्हाला सर तो एक्साइट झालाय ना सर हां सर मला माहित नव्हतं शेखर सुमनताई आहे वगैरे वगैरे सर. शेखर सुमनताई फक्त सुमनताई. एक फुगल करतील सर फुगल करा करा आत्ताच्या आत्ता त्याच्यावर फुगल करा सगळी माहिती काढा कोण आहेत सुमनताई आपल्याला आयुष्यात काय माहिती नाहीये हे तुम्ही माहिती करून घ्या जरा करेल सर कर काय सुमनताई. अर्थ नाहीये तुमच्या जगण्याला सर करताय. मी करतो सर मी प्रयत्न करतो सर. मूर्खाव घेतोय आपण नेक्स्ट अकाउंटन्सी कोणाकडे होती अकाउंटन्सी सर मी आहे सर मी आहे सर वा GST भरलाय थोडा राहिलाय सर वडा आन्सर GST भरलाय थोडा राहिलाय वाव ऍक्च्युली काय झालं का नाही भरला GST तुम्ही GST इथे भरत नाही तिथे रिपोर्ट आम्हाला द्यावा लागतो मी काय HO ला उत्तर देणार मला सांगा बघू येस सर तर व्हॉट इज अ रिझन जस्ट टेल मी नाही सर व्हॉट इज अ रिझन नाही सर मी परत 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 का नाही भरला तुम्ही GST भरायला पण मी HO ला उत्तर काय देणार भरला का व्हॉट इज अन आन्सर यू हॅव टू टेल मी व्हॉट इज अन आन्सर का नाही भरला GST इथे बघा होय हॅलो इथे बघा सर नाही काय झालं मी ॲक्च्युली जेव्हा फायलिंग करत होतो ना सर न्यूज आली की सुमनताई गेल्या म्हणून तर त्यात मला प्रचंड वाईट वाटलं आणि हो म्हणजे 31 मे ची गोष्ट 31 मेला सर राईट आता 2026 आता सर आणि मला प्रचंड म्हणजे मी एक तर खूप मोठा फॅन मी त्यांची गाणी सतत ऐकतो आणि त्यामुळे 2 दिवस माझे त्या दुःखातच गेले सर आय एम सॉरी म्हटलं एक गाणं ऐकूया सुमनताईंचं आणि मग कामाला लागूया पण एक गाणं असं करून खूप गाणी झाली सर आणि होतात अशी आय डोंट नो म्हणजे तुम्ही फॅन आहात असतं मला माहिती आहे की एक गाणं झाल्यावर मग किती गाणी आपण नाही आपल्या हातात नसतं ते पण त्यामुळे सर मला ते राहून गेलं बाकी काही नाही मग मी आता लगेच कम्प्लीट करतो नाही आय कॅन अंडरस्टँड असं होतं माझं तसं झालंय कळलं का पण याचा अर्थ असा नाही ना की बाबा आपण काम नाही करायचं म्हणजे हे जरासं करावं लागतं ना आय नो सर आय नो बट आता आणि जरा तुम्हाला खरं सांगू का हे होणार जो माणूस हळवा आहे ना तो सुमनताईंचा फॅन नक्कीच होऊ शकतो करेक्ट आहे सर किंबहुना जे सुमनताईंचे फॅन आहेत ते सगळे हळवे आहेत एक्झॅक्टली सर म्हणून ते सुमनताईंचे फॅन आहेत अरे सर सुमनताईंची गाणी असतात ना
तुम्ही ऐकत नाही कधी, ती घुसतात येस येस सर, इथे. येस सर, येस सर. आणि त्यामुळे ना अचानक डोळ्यातून पाणी येतं आणि त्यांच्याचा जागा काही आणि माझंही झालंय बरं का. तुमचं पण 4 दिवस मी अपसेट होतो. आता सुमनताई गेल्या, मला नाही दुःख झालं. येस सर. पण सर तुम्ही सुमनताईंचे फॅन, तुम्ही तर एवढे कठोर आणि दिसतो मी कठोर, मी कठोर दिसतो, कठोर मी दिसतो. मी कठोर दिसतो पण आय एम नॉट कठोर. काय म्हणाने हो? काय ना, मी माझं काय प्रॉब्लेम आहे सांगतो. मी मध्येच कुठेतरी धडपडतो, लागतं, खरचटतं. असं सतत होत असल्यामुळे दुसऱ्याच्या नजरेत मी थोडासा येते कैसा या लेवलला होतो. त्यामुळे मग मी बाहेरून एक आवरण आणलेलं आहे की मैं ऐसा करेगा. ही मिशी आधी नव्हती. जेव्हा हे वाढलं पडणं तेव्हा ही मिशी वाढवली. थोडं मिशीचा थोडासा धाक बिक. करेक्ट आहे सर, करेक्ट आहे. नाही म्हणजे मला मी मनाने हळवा आहे. नाही कळतंय सर की तुम्ही असे आतून हळवे आहात. तुम्ही हे जे दाखवताय ते खोटं आहे ते कळत. मी पण तसाच आहे सर. पर्सनल झालाय आपलं या. नाही 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 सर, मी तसाच आहे. मी पण सेम टू सेम आहे. तुम्ही हळवे? मी हळवाच आहे. इथे कोणालाही विचारा, त्यांनी मला चिडलेलं बघितलेलं आहे का, विचार. कोणीच उत्तर देत नाहीये. कारण त्यांनी बघितलेलंच नाहीये. राईट राईट. कारण मी हळवा आहे म्हणून. आणि सर मला आता बघून माझ्या मनात काय विचार येतात माहितीये का? हा हा काय? ते सांगू का खरंच? हो हो सांगा सांगा. थँक्यू सर. या पर तुझं काय रे? चल बरं. काय मध्ये मध्ये तुझं काय? शेखर सुमन आणि सुमन कल्याणपूर ह्यातला पाहू दे सर. सर सर थँक्यू सर, थँक्यू सर. मी आजपासून माझे मित्र आहात. थँक्यू. आपल्या दोघांची आपला फॅन क्लब आहे. अरे आपल्या दोघांचाच व्हॉट्सअपचा ग्रुप. थँक्यू सर, थँक्यू. सुमनताई फॅन क्लब मध्ये स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर. एक मिनिट. अरे तुरे हाक मारायची मला. नको मला लक्ष नाही. अरे तुरे हाक मार. नको सर. अरे तुरे हाक मार. अरे तुरे. पीटर अरे नको ना पीटर. बात आहे यार. तुमची फाईल आणा. बात अरे पीटर एकदा सही केलीस पीटर तर एकदमच पेन द्या लवकर. आम्ही आलो सर. येस थँक्यू सर. हे अकाउंटन्सीचं फक्त एकदा कधीतरी मध्ये टॅली करा. बाकी सगळं चुकलेलं आहे. एकदा. ही जवळजवळ 300 पानं आहेत. एक पान टॅली करा, बाकीचं मी बघतो. ठीक आहे. इकडे शेवटच्या पानावर सही करतो. थँक्यू सर, थँक्यू सर. बरं वाटतं माहिती. सुमनताईंचे फॅन असे भेटले. वा बहारदार. क्या बात आहे. काय गाणं काढलं तुम्ही माहिती आता. चुप. हेमंदा आणि सुमनताई काय बहारदार कॉम्बिनेशन आहे यार. येस सर. ते हेमंत पाटील गायला लागले. कॉमेडी सोडली, कॉमेडी सोडली. कोण? एक मिनिट. कोण हेमंत पाटील? नाही कोण? हेमंत पाटील कोण? ते हास्य तर काम करतात बघा खानदेशामध्ये. या नाकाखाली खारुताई झोपलेली आहे. अरे ते वेगळे नाव. हेमंत कुमारांबद्दल बोलताय. हेमंत पाटील आणि हेमंत कुमार ह्यात तुमचं कन्फ्युजन आहे. फाईल द्या त्यांची. तू लपना. कुणाबद्दल बोलताय? तुम्हाला सुमनताई माहित नाही, तुम्हाला हेमंता माहित नाही माहिती. जगताय कशाला तुम्ही? माहिती असेल सर. त्यांना सर त्यांना माहिती आहे सर. मिस्टेक. नाही सर कसं आहे ते नवीन आहेत ना सर. आता ते नवीन आहेत. आपण कसं तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात ते बघते. आता मी त्यांना टॉपसीफायची लिंक पाठवतो त्यावर ते आठवा त्यांना लिंक. सगळी गाणी ऐका सुमनताईंची. आणि एकदा गाणी ऐकली की त्यांना आपोआप गोडवा वाढेल त्यांचा गोडवा. मला पाहिजे तो. अरे कोणाबद्दल बोलताय जरा विचार करा. हो सर. 13 भाषांमध्ये 3000पेक्षा जास्त गाणी गायली आहेत तो सुमनताईंनी. रमेश ऐकलं का? तुम्हाला सांगतोय. 13 भाषांमध्ये 3000पेक्षा जास्त गाणी गायली आहेत सुमनताईंनी. कळलं का? तुम्ही काय केलंय आयुष्यात मला सांगा. हे घ्या माझं काम असं म्हणण्यासारखं एकतरी काम आहे तुमचं मला सांगा. हिंदी चित्रपट सृष्टीतला फार मोठा बहुमान त्यांना मिळालेला आहे. सूर शृंगार संसद नावाचा. आणि तो एकदा नाही 3दा मिळालाय. किती वेळा? 3दा. तुम्हाला किती वर्ष आली ऑफिस मध्ये? सर 8 वर्ष झाली. प्रमोशन किती वेळा मिळालं? एकदा पण नाही सर. का नाही मिळालं याचा विचार केलाय तुम्ही? कारण ते सगळं सुमनताईनं मिळालं. अरे सुमनताईचा काय संबंध आहे? सुमनताईचा काय संबंध आहे? पाटील ते बोलताय तुम्ही इथे. तुमची शिकण्याची वृत्ती नाही. मनात जिज्ञासा नाही. नवीन काही शिकायची वृत्ती नाही. ह्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळालेलं नाहीये. कळलं? पद्मभूषण मिळालंय त्यांना. पद्मभूषण. तुम्हाला काय मिळालंय? गल्लीत तरी मिळालंय का एखादं एवढा पेला बिला मिळालाय का कधी? नाही सर. मग
तुम्ही कमी पडता, तुमचं कर्तृत्व कमी पडतं म्हणून तुम्हाला मिळालेलं नाही. अरे कुणाबद्दल आपण बोलतो, विचार करा यार. सुमनताई आहेत त्या. हो सर सॉरी सर सॉरी सॉरी सर, फक्त त्यालाच माहित नाहीये सर. सुमनताई तुम्हाला माहित नसतील, जगायला अर्थ नाहीये तुमच्या. पुढे कोण आहे यार? या या प्लीज या. सर सर मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे सुमनताई? हो सर माहिती आहे सर. काय 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 माहिती? मी लहानपणी स्पर्धेत त्यांचं गाणं गायले होते. कुठलं गाणं गाणं? वा 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 प्रिया, क्या बात. वा प्रियाजी. छान. सर, येस वा वा प्रिया. वा प्रिया वा बहिणाबाई चौधरी यांचे शब्द आणि वसंत पवारांचं संगीत. Yes, sir. काय सांगायचं या गाण्यात? 1961 61 साली 1961 सालचं जीवनाचं सार सांगितलंय बरं का. करेक्ट आहे सर. अख्ख्या जीवनाचं सार सांगितले त्यांनी एका गाण्यात. करेक्ट. फाईल जर प्रिया पटकन दिली तर. मी काय सांगितलंय? आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. भाकर कोण देतं? ऑफिस. थोडेसे चटके मिळाले तर काही प्रॉब्लेम नाही. येस सर. आणि हाताला बसलं तर काय एवढा प्रॉब्लेम आहे? येस. येस सर. येस सर. पेन आणा, बोटाने करू का सही? पेन 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 मगाचपासून पेन एक ठरवतोय आपण. हे करून घ्या. करतोय. हा अख्खा फॉर्म ब्लँक आहे, करून घ्या. ओ हो, A4 साईज पेपर काहीच नाहीये, करून घ्या. हे काय मनात आहे ते छापा ह्याच्यावर. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. आणि सुमनताई ऐकत जा. हा सुमनताई सर ऐकत जा. यस. हे ती भिजलेली मांजर तिला बोलवा. सर त्या नवीन आहेत ना त्या? या या, या. नवीन आहेत. आता त्या मार्केटिंगला मार्केटिंग आहेत ना त्या? मार्केटिंग डिपार्टमेंट. काय पर्सनॅलिटी आहे मार्केटिंग. वा हा वा हा. ही बाई असं विकायला जाणार आपलं प्रोडक्ट? फार सुंदर, काळजी करू नका. सर डेस्क जॉब आहे तो. हो, डेस्क जॉब आहे. पहिलं 3 महिन्याचं आहे का तुमचं? रिपोर्ट कुठे आहे ते दाखवा मला जरा. सर मी फाईल घरी विसरले सर. फाईल घरी विसरलात तुम्ही? आज माहिती होतं मी येणार आहे. हाऊ कॅन यू डू दिस? आन्सर मी. वा 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 वा. अशोक परांजपे यांचे शब्द आहेत, सर. पत्की काका आपले यांचं संगीत म्हणजे तुमचे काका आहेत हॅट्स ऑफ आहे त्यांना. पत्की काका नाही, अशोक पत्की यांना आम्ही सगळे आदराने पत्की काका म्हणतो. या गाण्याचं काय करायचं हो मला सांगा. खरे खरे. नाही हो, मला ना बसतोच मी. मला ना तेच झालं सर. प्रॉब्लेम तोच झाला. काय झालं, मला रेडिओ ऐकायची सवय आहे ना, तर मग रेडिओवर नेमकं केतकीच्या ते अख्खं गायलं, गाणं- अख्खं गायलं. अच्छा, तुला नका हां. गायला. तर मग ते झालं कसं की ते गाणं लागलं आणि मग मला असं वाटलं की अरे बापरे पाऊस आला की काय, म्हणून मी अशी खिडकी उघडली तर नव्हताच पाऊस. असं असं होतं बरं का? होतं. पण मग मी छत्री आणि फाईल घरी विसरले, त्याच्यामुळे गाण्यामुळे सर माझं नाही हे होतं झालं. होतं. केतकीच्या बनी हे गाणं तेवढी ताकद आहे बरं का. मी एकदा गेलो होतो, हॉटेलमध्ये गेलो आणि बिल न देता हॉटेलचं घरी आलो गाणं ऐकत ऐकत. काय सांगता काय सर? हो, मला हॉटेलवाल्यांनी बोलवलं परत. थोपडवलं हॉटेलवाल्यांनी. मला थोपडवलं कारण चांगलं बिल 10,000 बिल झालं होतं. एवढं जेवलात सर? पण मी हे बघ, मी मान्य करतो माझी चूक होती, पण गाण्यात ताकद काय होती? ताकद आहे. आता त्यांनी मला थोबडवलं, मलाही तुम्हाला थोडायचं, पण ते करू शकत नाही ना. हो की नाही? हा नाही माझे हात बांधलेले आहेत की नाही? पण मी हे करते ना, तुम्हाला माझ्या मेल मध्ये आहे सगळं, मी प्रिंट आउट काढून तुम्हाला देते. सर सर होय, कोण आहे? सर 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 सॉरी. एवढ्या जवळ असताना तुम्ही एवढा मोठ्याने का हाक मारता? मला लांबून कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. आई सर ते ती बोलत होती ना, त्यामुळे मी ते सर सर हा, बोला, 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 बोला. सर 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 ते 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 गाणं तर तुम्हाला माहितीच असेल ना सर. अरे ते कुठे ते राजेंद्र कुमार आणि वैजंती मालाजींचं. काय गायलं यार तुम्ही या पीटर मारेगा. थँक्यू सर. वाव सर. जास्त जवळ यायचं नाही तू. नाही ना सर, नाही नाही. मेरा हो, हो. प्यार आणि ते तुम्हाला गाणं माहितीये का? सर हे गाणं आहे रफी का मुकेश? मला थोडं मुकेश. भट. अरे, होऊ अर्थात शकतं. मुकेश, अर्थात Confusion. मुकेश. आणि रफीदान बरोबर एक गाणं आहे. ना ना
मला सांगू का जगात कुठेही तुम्ही अंताक्षरी खेळा न आल्यावर हेच गाणं आठवतं. पहिलं गाणं हेच सर हेच. पॉप्युलरिटी आहे त्या गाण्याची. येस सर सर आता क्या बात. सर मला हे गाणं माहिती आहे पण मला हे माहित नव्हतं की हे सुमनताईने गायलंय. अरे या इकडे. नाही काही करत नाही या. खरंच आहे. ही अनेक गाणी आहेत जी लोकांना माहितीच नाही ती सुमनताईने गायली आहेत. ते त्यांच्या ओठांवर बरं का, त्यांच्या ओठांवर आहेत, त्यांना सगळी पाठ आहेत गाणी, पण त्यांना हे माहित नाही सुमनताईने गायलीतली. पण एकदा ऐकली ना, सुमनताईंचा भक्त होतो. तुम्ही त्यांचा फॅन नाही होत, भक्त होता. येस सर येस सर येस सर. सर आता तुम्ही म्हणजे भेंड्यांचा विषय काढला ना, माझ्या डोक्यात एक आयडिया आली. म्हणजे सर चिडू नका पण नाही बोला बोला. एक माहोल झालाय तर आपण भेंड्या खेळूयात का? आता इथे नो अजिबात नाही अजिबात नाही सर. मला आपण इथे काम करायला आलेलो आहे. खड्डा दिला काम. फाईल आणा, सगळ्या फाईल आणा इकडे. नाहीच आहे फाईल. ओके फाईल आणा. फाईल आणा. हे घ्या. मी प्रिंट आउट काढून देते सर. हे घ्या. थँक्यू सर. झालं झालं सगळ्या फाईल. Yes. आम्ही खेळले नाही. फक्त सुमनताईंची गाणी. फक्त सुमनताईंची सुमनताईंची गाणी. आणि जर कोणी सुमनताईंची गाणी म्हटलं नाही तर मग मी त्याला काढून टाकणार. बघा तू गप्पा बस, तू गप्पा बस. सुमनताईंची गाणी. हा बैठे बैठे खेलो अंताक्षरी नाम हे म म म म म म वाला. सर सर तुमच्या म नाही म म म सर सर माझ्यावर भेंडी लागणार तुमच्यावर भेंडी लागणार सर. आणि जर तुम्हाला नाही आलं तर मग आम्ही तुम्हाला काढणार सर. नाही नाही गप्प. पीटर पीटर हे करणे काय. टिक टिक वन टिक टिक वन टिक टिक टू टिक टू. रहे ना रहे हम. रहे न रहे हम. काय गाणं आहे सर? या गाण्याची गंमत तुम्हाला माहिती आहे का? काय सर? या गाण्याला टँडम सॉन्ग म्हणतात बरं का. म्हणजे एकच गाणं दोन गायकांनी गायलेलं आहे त्याला टँडम सॉन्ग म्हणतात. जसं हे आहे बघा सर हमें तुमसे प्यार कितना. हे परवीन सुलतान यांनी सुद्धा गायलेलं आहे आणि किशोर कुमारांनी सुद्धा गायलेलं आहे. तसंच हे गाणं याला टँडम सॉन्ग म्हणतात. हे गाणं लता दीदींनी सुद्धा गायलेलं आहे आणि सुमनताईंनी सुद्धा गायलेलं आहे. ओ माय गॉड, हसवता हसवता डोळ्यात पाणी आणलं. सुमनताईंना तुम्ही ही जी आदरांजली दिली ती आम्हाला फारच भावली. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. सुंदर, केवळ कमाल. प्रसाददा. अप्रतिम. माझ्याकडे शब्द नाही आहेत. म्हणजे एखाद्या कलाकाराला दिलेली इतकी अप्रतिम आदरांजली याआधी मी कधीच पाहिली नव्हती. सुमनताईंबद्दल आपण काय बोलणार, आपण खूप छोटे आहोत. काही आवाज असे असतात जे फक्त कानांनी ऐकायचे नसतात, काही हृदयाने ऐकायचे असतात. सुमनताईंचा आवाज तसा होता. मला असं वाटतं की कुठला गाजावाजा नाही, प्रसिद्धीचा सोस नाही, कुठला हट्ट नाही, पण तरी आपल्या क्षेत्रात एक अढळ स्थान सुमनताईंनी निर्माण केलं. असं म्हणतात की काही जण यशाच्या पायवाटेवरती धावत राहतात, पण काही जण स्वतःची पायवाट तयार करतात आणि यशाच्या पायवाटेच्या बाजूला समांतरपणे जात राहतात. सुमनताई त्या वाटेवरच्या. तू म्हणालास तसं की कधीच त्यांनी कित्येक लोकांना कित्येक गाणी सुमनताईंनी गायली आहेत हे माहिती सुद्धा नाही आहे. आज या निमित्ताने पुन्हा एकदा लोकांना उजळणी मिळेल, लोकांना पुन्हा एकदा कळेल की ही गाणी सुमनताईंची आहेत आणि ही अनेक वर्ष आपण ऐकतोय. आणि लिटरली रहे ना रहे हम सारखं गाणं सुरू झाल्यानंतर आपण ते पूर्ण ऐकल्याशिवाय नाही हलत तिथून. आज इतक्या वर्षांनी सुद्धा त्या गाण्याची ताकद तितकी आहे. त्यांना दिलेली ही जी आदरांजली होती याला सलाम आहे, सॅल्यूट आहे. तुमच्या सगळ्यांचंच कौतुक. जिथे तो विनोद हवा होता तिथून विनोद बाहेर येत होता, जिथे ते गाण्यांमध्ये अडकवायचं होतं तिथे तुम्ही गाण्यांमध्ये अडकवत होतात आम्हाला. मध्येच तुम्ही सुमनताईंच्या आठवणीत नेत होतात, मध्येच त्यातनं बाहेर आणत होतात, परत स्किटमध्ये आम्हाला ओढून नेत होतात, परत बाहेर काढत होतात. ही जादू होती, हे स्किट नव्हतं. दिस वॉज अ मॅजिक अँड दिस वॉज अ रिअल काय म्हणूया श्रद्धांजली, आदरांजली. सम्या, तुझ्याबद्दल माझं बोलणं संपलंय. आज तू जे काही केलंयस त्याच्यानंतर मी फक्त तुझ्या पाया पडू शकतो. अरे अरे तू
सुरेख परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की हा मंच सर्वांगीण सुंदर आणि समृद्ध आहे. म्हणजे एका पालकाला असं वाटतं ना की कोणी गेस्ट आले की आमची मुलं गातात पण हसवतात पण ते काही करू शकतात. हे फिलिंग्ज आता माझ्यामध्ये आणि पशाजींमध्ये आहेत ऑनेस्टली, की तुम्ही काहीही करू शकता. देर इज नो लिमिट टू यू गाईज. आणि अशा टीमचा एक भाग असणं ह्याच्यासाठी काहीतरी आम्ही पुण्यच केलं असेल म्हणून इथे आहोत. आणि हे म्युझिक हेवी हा परफॉर्मन्स होता. त्यामुळे हडकर आणि कंपनीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. ऑल इन ऑल आम्हाला फार मजा आली आणि आज आम्ही असे झालो. थँक्यू. मंडळी, हास्यचित्रांची गंमत अशीच अनुभवत राहणार आहोत. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.